झाले दादा? वाट बंद आहे, झाड पडलंय. त्या दिशेला जायची दुसरी काहीतरी वाट असेल ना वळसा घालून? हाय की, पण तिकडे जाण्यात काही अर्थ नाही. अहो तिकडली नदीला तुडुंब भरली आहे आणि वरनं रेड अलर्ट आहे. मी काय म्हणतो, आज काही पुढे जाण्यात अर्थ नाही. माघारी फिरा आणि घरला जावा. आता माघारी फिरणं शक्य नाही. सरका बाजूला. वाताई, अख्खं झाड उचलूनच बाजूला ठेवलं तुम्ही. मग पैलवान प्राजक्ता शिराळकर आहे मी. पैलवान वीरेंद्र शिराळकरांची बायको. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. प्राजक्ता कुठे? माहेरला गेलीये तिच्या पप्पांना भेटायला. मी तोच विचार करत होतो की तिला कळवावं, जर पाऊस असेल तर तिकडच थांब म्हणून, पण पाऊसच नाहीये. मी आई आहे तुझी वीरू. माझ्याशी खोटं बोलतोयस? माझ्या नजरेला नजर देऊन सांग, काय चाललंय तुझं? प्राजक्ताला माधुरीचा ठाव ठिकाणा गावलाय. तिला आणायला गेली. काय? होय, नेमकं ती निघाली आणि नंतर रेड अलर्टचं समजलं मला. कवाथरनं फोन लावते तिला, पण फोनच उचलाना झाली. अरे पण तिला कसा सापडला माधुरीचा ठाव ठिकाणा? प्राजक्तानं तिचा समजा सोशल मीडिया हँडल पिंजून काढला. तुला काळजी न ग म्हणून मला इकडंच थांबवलं आणि एकटीच गेली होती. एका अर्थी चांगलंच झालं, नाही तर तू आणखी आताताईपणा केला असतास. हे बघ, तुला तिची कितीही काळजी वाटली ना तरी तू तिच्या मागं मागं करायचं नाहीस. हे तिने स्वतःहून सोडून घेतले सगळं. तिचं तीच निस्तरेल. तू गेलास तर याद राख. कालचन, बाहेर वातावरण बघ ना, कसलं मस्त झालंय. मस्त खमंग कांदा भजी कर की. शिराळकर, वाय मी डुईंग भजी? ती प्राजक्ता जाऊन बसली की नाही माहेरी आणि मी इकडे हार्ड वर्किंग. शिराळकर, मला बी माहेर आहे. हा, आय टू गोईंग माहेरी. तू कसली माहेरी जातेस? तू तर माहेर तिकडे आणून ठेवलंयस. व्हॉट? मग तुझी मम्मा इकडेच पडीक असते. शिराळकर, नो टेलिंग टू माय मम्मा, टेलिंग यू. पिल्या, पिल्या, या समथिंग गोळ आहे. व्हॉट गोळ मम्मा? वीरेंद्रराव नॉट रेस्ट इन पीस. नुसते फेऱ्या मारायले हिअरून देअर, देअरून हिअर. बहुतेक प्राजक्ताला फोन करायले. तुमच्या आई साहेबांनी काहीतरी टेलिंग करून सांगितलंय त्यांना. हा तर मला लिसनिंग करून नीट ऐकू आलं नाही. नक्की प्राजक्ताच काहीतरी गोळ आहे. पिल्या, ती प्राजक्ता नक्की माहेरीच गॉन नव्ह? मग वेट, कॉलिंग करून कन्फर्मेशन घेते एकदा. हा बोला मॅडम. हॅलो पैलवान फादर, हाऊ आर यू? हाऊ आर यू युअर पैलवान डॉटर? नाही, प्राजक्ता कशी आहे? बरी आहे ना हो तिकडं? प्राजक्ता इकडं? मॅडम तिथं तिकडच आहे ना? नो नो नो, येस येस. ऍक्च्युली बिग शिराळकर हाऊस ना, घरात दिसली नाही तर मला वाटलं तिकडे झाली असेल सहज, म्हणून आस्किंग. नो वरीज, येईल रिटर्न तिकीट. हा, ठेवते, बाय. प्राजक्ता नॉट इन माहेरी. लेखाला फोन करून कळवते. हा, कर कर.
हॅलो हॅलो मिस लेखा. बोला मिसेस शिराळकर. मिस लेखा, प्राजक्ता नॉट गॉन माहेरी, पण तिकडच गॉन. ते मला आधीच समजलंय, तुम्हाला आता कळतंय? काय काम करता हो तुम्ही? नवीन काही असेल तर सांगा. प्राजक्ताचं काय चाललंय हे विरू भाऊजींना नॉलेज. मला तर वाटायलंय की दोघांचं मिळून गेट टुगेदर काहीतरी चाललंय. मिस लेखा, प्राजक्ता नक्कीच माधुरीला सर्चिंग करायला गॉन. काका, ह्या पोरीला बघितलंय काय तुम्ही? नाही. मागची जागा बघितली का? इथलीच आहे जवळपासची. इकडनं जावा खालच्या अंगाला, तिकडेच आहे ते. हा, थँक्यू. दाद्या, काय झालं? काय रे, काय झालं? दाद्या, हे बघ, एक नवीन अफवा उठली आणि गावभर फिरायली. अफवा? कुठली? हे बघ, कोल्हापूरच्या कुस्ती संघटनेमध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याची चर्चा सध्या कुस्तीच्या वर्तुळातही चालू आहे. महिला पैलवानासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी पैलवान वीरेंद्र शिराळकर यांच्या कुस्तीवर आजन्म बंदी घालण्यात यावी यासाठी कोल्हापुरामध्ये राबवण्यात आलेल्या सह्यांच्या मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. तरीही कुस्ती संघटनेने ही मागणी मान्य केलेली नाहीये. एवढ्या गंभीर गुन्ह्यानंतरही संघटना पैलवान वीरेंद्र शिराळकर यांना पाठीशी घालत आहे. याचा अर्थ नक्कीच त्यांनी पदाधिकाऱ्यांना लाच देऊन गप्प केलंय असंही म्हटलं जातंय. यावर सह्या करणाऱ्या लोकांनी तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे. कमेंटमध्ये लय पेटलेत लोक. दाद्याच्या बंदीसाठी वातावरण लय तापलंय. सगळे म्हणालेत की दाद्यावर बंदी घालायलाच पाहिजे. हे समजा मुद्दाम चाललंय. ह्यांना सोडत नसतोय. नाही विरू, मी काय सांगितलंय लक्षात आहे ना? अजिबात आतताईपणा करायचा नाही. शपथ आहे माझी तुला. सह्यांची मोहीम राबवूनही कुस्ती संघटना ही पैलवान वीरेंद्र शिराळकर यांच्यावर कारवाई करायला तयार नाही. याला भ्रष्टाचार नाही तर काय म्हणायचं? आता हे कोल्हापूरकरांवर आहे. डॅडी, मी आलेच. तुझा माणूस आला. हे काय चालवलंय तुम्ही थोरात साहेब? आमची का बदनामी करताय? आम्ही कधी घेतले शिराळकरांकडून पैसे? या अरे आम्ही कुठे आरोप करायलोय? जगच बोलायलो तुमच्या बाबतीत. काल वीरू पैलवानाच्या बंदीची तुम्ही मागणी केली, जी आम्ही होल्डवर टाकली, आणि लगेच आज ही बातमी. याचा अर्थ तुम्हीच ही बातमी पसरवत आहेत. ही बातमी आम्ही पसरवली नसली तरी थांबू शकतोय. हा बट्टा धुवून काढायचा असेल तर ठराव पास करा त्या वीरू पैलवानच्या बंदीचा. काका साहेब, बरोबर बोललो की नाही? अक्षी बरोबर बोललायस. मासा गळा लागलाय बघ. पण आपण आता आणखी काळजी घ्यायला पाहिजे. प्राजक्ताला माधुरी सापडली तर गळ्याला लागलेला मासा काहीच फायद्याचा ठरणार नाही. माधुरी, ए थांब, पळून कुठे जातीस? तुला काय वाटलं माझ्यापासून दडू शकतीस तू? हा ग तुझी वास्ता दे. मी पाताळात जरी दडली असतीस ना तरी तिकडनं हुडकून काढली असती मी तुला. खोटारडी कुठली? मी खोटारडी नाहीये. तुमच्या नवऱ्यानं माझ्यासोबत जे काही केलंय ना ते समजा खरंय. तुझी बाजू खरी आहे तर मग दडून कशाला बसलीस?
खरं सांग काय हाय ते, मला चांगलंच ठाऊक आहे. आता माझ्यासोबत यायचं आणि अख्ख्या जगाला सांगायचं की माझे वस्ताद निर्दोष आहेत म्हणून. मी नसते येत, जा. अशी कशी येत नाहीस ग? तुला उचलूनच नेते. असं उचलून तर बघा, मी बी पैलवानच आहे. तुला काय म्हणलेलं मी, तुझी वस्ताद आहे, माझा नाद करायचा नाही. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. फोन का उचलाना झाली ही? विरू, जरा धीर धर आणि येईल ती लवकरच. हो कमिंग सून. कुणाची वेटिंग करायला आई? कोणाचं नाही. स्वयंपाक झाला? एवढ्यात कुठं, आत्ताचा गुड इव्हिनिंगचा चहा टाकलाय. दाद्या, टीव्हीला बातम्या बघ. काय झालं? प्राजक्ताला तर काही झालं नाही ना? अरे नाही, तू आधी बातम्या लाव की. मंडळी, कुस्ती संघटनेचा अध्यक्ष या नात्यानं तमाम कुस्ती प्रेमींना मी एक खात्री देऊ इच्छितो. कसं आहे, कोल्हापूर कुस्ती संघटनेचा कारभार पारदर्शक आणि प्रामाणिक. आजवर कुठेही भ्रष्टाचार झालेला नाही. आणि आता समजासनी ठामपणे सांगतो, संघटनेच्या कमिटीनं एकमुखानं निर्णय घेतला. पैलवान वीरेंद्र शिराळकर याचं कुस्ती संघटनेचं सदस्यत्व रद्द करण्यात येत असून त्याच्या कुस्तीवर आजन्म बंदी घालण्यात येते. व्हेरी नाईस. गुड न्यूज मिळाली एकदाची. नाही म्हणजे आई, कुस्ती अशा पद्धतीनं बंद झाली हे बॅडच झालं, पण एकदाची बंदी आली हे गुडच नाही का? भाऊजी, खरं तर तुम्ही स्वतः शेल्फ मध्ये कुस्ती सोडली असती की नाही तर हे टायमिंगच नसतं आलं. आपली एवढी बदनामीच झाली नसती हो. पण तुमचा हट्ट नडला आणि आपली पूर्ती बदनामी करूनच तुमची कुस्ती बंद झाली. एनिवेज, काय का असं ना, हे एकदम व्हेरी गुडच झालं की तुमची कुस्ती एकदाची कायमची सुटली. कुस्ती अजून सुटलेली नाही. कुस्ती अजून सुटलेली नाही जाऊबाई. वस्ताद, मी तुमची कुस्ती सुटू बी देणार नाही. या खोटारडीला पकडून आणले. वस्ताद, मी तुम्हाला सबूत दिला, ती मोहीम फत्ते केली. हो माय गॉड, अगं प्राजक्ता, तू या माधुरीला मी किडनॅप करून आणलंस. शिराळकर, शिराळकर कमिंग सून. शिराळकर, शिराळकर, आओ या लवकर. सी व्हॉट दिस. काय ग माधुरी, ही कुठं आली? अहो कुठं आली म्हणजे या पैलवान डॉक्टर ऑफला तिला किडनॅप करून आणलीये. आई व्हॉट दिस. अहो याची कंप्लेंट जर पोलिसात गेली ना तर भाऊजीला कायमचं पोलीस लॉकडाऊन मध्ये जावं लागेल. ते काही नाही आई, मी तर म्हणायले की आपणच पोलिसांना कळवूया.
आणि या किडनॅपर प्राजक्ताला पोलिसांच्या ताब्यात देऊया. कोणाला काय करायचंय ते करा, पण मी आता मागं हटणार नाही. मग मला तुरुंगात जावं लागलं तरी बी चालेल. या कृतज्ञ मुलीला धडा शिकून हिच्या खोट्या आरोपातनं वस्तादांची सुटका मी करणारच. मी खोटे आरोप केलेलेच नाहीयेत. यांनी खरंच माझ्यावर बळजबरी केली होती. ही छत विरू बस. बाद झाला ग तुझा खोटारडेपणा. उद्याच्याला आमच्या सोबत कुस्ती संघटनेत यायचं. कमिटी मोहर खरं काय ते सांगायचं. हे निर्दोष असल्याचं स्पष्ट करायचं तू, नाहीतर तुझी काही खैर नाही. आज तर फक्त उचलून आपटलंय ग तुला, पण जर परत खोटं बोललीस ना तर आखाडा शपथ घेऊन सांगते, जित्ती सोडणार नाही मी तुला. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. आई अगं ही सरळ सरळ धमकी द्यायली आणि तू हे सगळं खपवून घेतेस. अशा खोटारड्या मुलीशी असंच वागलं पाहिजे. दे परी सुरुनी कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी. याच मार्गानं या मुलीला वटणीवर आणलं पाहिजे. अक्षी बरोबर बोललात बघा आई तू. आपल्या समद्यान भोरत तोंडवर करून खोटारडेपणा चाललाय हिचा. बसतात आपण हिला डांबूनच ठेवूया. मी नाही येणार कुठं, मी चालले. अशी कशी नाहीये? आई आई अगं ही पोरगी गायब झाल्याचं समजलं आणि त्यांनी पोलीस कंप्लेंट केली तर सगळ्यात पहिले संशय आपल्यावर घेतील नाही. हा, आणि आता तिला माझ्याच रूम मध्ये किडनॅप करून ठेवणार. पोलीस मलाच देणार. नाही मला नाही जायचं लॉकडाऊन मध्ये. हा, कोणीही कुठेही जाणार नाहीये. या घरातनं माणसंही नाही आणि बातमी नाही. कळतंय ना मी काय बोलते ते? पण आई अगं सरळ हातपाय बांधून खोलीत डांबून ठेवले ते. दार खिडक्या समज काही बंद केलं. जग्या तू खोलीवर लक्ष ठेव. काय बी झालं तरी माधुरी पळून जाता कामा नये. हा मी बघतो. चिन्याला बी बोलून घेतो सोबते. चालेल. प्राजक्ता, त्या पोरीला परत एकदा घरात आणून तू समद्यांचा जीव टांगणीला लावतेस हे कळत नाहीये का तुला? विनूताई, सत्य जगासमोर आणण्यासाठी हे करणं गरजेचंच आहे. पण पोलिसांना नॉलेज झालं तर कसं होईल? लई निगुतीनं घेऊन आली मी माधुरीला इकडे. कोणाला समजलं बी नाही आणि कोणी बी आम्हाला बघितलं नाही. ती इकडे आली हे फक्त आपल्याला ठाऊके. आणि आपल्यापैकी बाहेर कुणीही कुठलीही चाहडी करणार नाही. पोलिसांना काय कुणालाही काहीही सांगणार नाही. सगळ्यांनी लक्षात ठेवाय. आणि ही बातमी जर बाहेर गेली तर त्याच्या मागोमाग बातमी फोडणाऱ्याला मी बाहेर काढेन. आई, आम्ही कशाला चहाड्या करू? पण जर का या प्राजक्तामुळं यापुढे आपल्याला काही बी प्रॉब्लेम भोगावे लागले तर याला रिस्पॉन्सिबल फक्त तुम्ही असाल.
चल मम्मा. विरू, प्राजक्ता, काळजी घ्या आणि करडी नजर ठेवा. रात्र वैऱ्याची आहे. पैलवान, बरं झालं तू आली. मला काळजी लागून राहिली होती. वाट पाहत होतो मी कवा धरणं तुझी. त्यात तिकडं कुस्ती संघटनेनं बंदी जाहीर केली आहे माझ्या. म्हशीला टोंडगा त्यांच्या. उद्याच्याला माधुरीची साक्ष नाही त्यांच्या तोंडावर फेकून त्यांना बंदी रद्द करायला लावली तर बघाच. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही.